नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरीच्या सासूचा म्हणजेच अर्णवच्या आईचा अशी इच्छा असते की घरात जे काही देवी बसेल तिचा मळवट माझी सूनच भरेल. पण आता इकडे आजी म्हणलेली असती की मला हे मान्य नाही. मी सांगते ही मुलगी मळवट भरणार नाही, कारण की कोणत्या परिस्थितीत लग्न झालं आहे हे हे माझ्या मुलीलाही मान्य नसतं. असं बोलल्यानंतर आता आता अर्णव म्हणलेला असतो की माझी आईची इच्छा होती ना की तिच्या सुनेंनीच मळवट भरला पाहिजे, मग आता मी सिंदोरच देवीचा मळवट भरणार. असं बोलल्यानंतर ना आता घरातले सगळेच जण शांत झालेले असतात आणि इकडं आता वल्लरी म्हणत असते आपण हे जे काय होते ना ते थांबवलं पाहिजे, कारण की हे जर नाही थांबवलं तर गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी झाली तर. असं बोलल्यानंतर ना आता आजी परत घाबरलेली असते, कारण की वल्लरी काही ना काहीतरी आजीच्या डोक्यात भरवतच असते. त्यामुळं आजी काही केल्यास ईश्वरीला ॲक्सेप्ट करायला रेडीच नसते, कारण की तिला असं वाटत असतं की ईश्वरी आल्यामुळे माझ्या चिंटूच्या आयुष्यात खूपच मोठा धोका आहे आणि चिंटूला काहीतरी होईल. त्यामुळं आजी ही एवढी मोठी रिस्क घ्यायला तयार नसते. त्यामुळं ती काही केल्यास आता ईश्वरीला ईश्वरीला सून म्हणून ॲक्सेप्ट करायला रेडीच नसते. तसंच आता इकडे ईश्वरी पूजेला बसायचं म्हणून आवरायला असते, त्यामुळे तिने आंघोळ वगैरे केले असते आणि डोकं तिचं भिजलेलं असतं आणि ते काही केल्यास लवकर सुकणारं नसतं. त्यामुळे अर्णव तिला हेअर ड्रायर देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते हे काय तुमचं, सारखं तुमचं काही ना काहीतरी असतं. तेव्हा तेव्हा अर्णव म्हणतो अगं आपल्याला पूजेला बसायचं आहे ना, त्यामुळे तुझं लवकर उरकलं पाहिजे ना, जर नाही उरकलं तर तुला उशीर होईल ना, म्हणून तो तिला हेअर ड्रायर देतो. हेअर ड्रायर चालू केल्यानंतर ना ईश्वरी थोडी घाबरते आणि तिच्या हातातनं तो हेअर ड्रायर पडतो आणि थोडं तिच्या हाताला भाजतं. तेव्हा अर्णव लगेचच तिचा हातात घेतो आणि त्याच्यावर फुंकर मारतो आणि तिच्याबद्दल असलेली काळजी हे आता ईश्वरीला चांगलीच दिसत असते. आता खरंच ईश्वरीला पण अर्णवची काळजी वाटेल का हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.